कभी घुटने न टेके, हिंद वाली बेटी मर्दानी होनी चाहिए, हिंद वाली बेटी मर्दानी होनी चाहिए। नमस्कार, अपेक्षा करते की मला सगळेजण ओळखतच असतील। मी कुमारी सामिका राधास्वामी निकम, खरं तर संतोष निकम, पण राधास्वामी म्हणजे माझी फिलिंग आणि माझं देवत। नमस्कार शिरपूरकर, कसे पब्लिक मजेत? इकडलं जे जागा रिकामी आहे याच्यावरून तर एवढंच सिद्ध होत आहे की शिरपूरात स्त्रियांची संख्या जास्त आहे वाटते, असायलाच पाहिजे। या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ रायबा या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये। ती वाघीण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ। 19व्या शतकातील एक विद्याताईंनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साहाय्याने शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य बायकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट केले। जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणून आजही ओळखली जाते। पिढी नकळतपणे आई वडिलांच्या श्रमांना विसरून कधी काळी काही चुकीचे निर्णय घेते। बस याच परिस्थितीची जाणीव राखून छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन शिरपूर जैन यांनी हा जो सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि माननीय श्री वसंत हंकारे सर यांना इथे आमंत्रित करून या गावाचा विचार केला, हे बघूनच खूप छान वाटतं। जगण्याचे भान आणि जगण्याची जाणीव विसरून जाणारी पिढी जिथे उभी राहते तिथे तुम्ही चांगल्या संस्कारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या आचारांची पिढी निर्माण करत आहात, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे। पण दुःखाची बाब मी आताच तुम्हाला सांगितली की मला कधी कधी ना हा प्रश्न पडत राहतो की आमची सध्याची पिढी आमच्या घरांना विसरत चाललेली आहे, आमची सध्याची पिढी त्या माता पित्याला विसरत चाललेली आहे। असं नाही झालं पाहिजे। ज्या माता पित्यानं आपल्याला वाढवलं, पोसलं, इथपर्यंत उभं केलं, आपण त्यांना कसं विसरू शकतो हो? हा प्रश्न स्वतःला एकदा विचारून बघा। खरं तर मला जर कोणी माझ्या आईबद्दल विचारलं तर माझ्या तोंडातून 4 ओळी फक्त ह्याच निघतील की माझी आई माझ्यामध्ये स्वतःला शोधते, तिचे राहिलेले स्वप्न ती माझ्यामध्ये सजवते। आई जिच्या प्रेमाचं माप कधी भरत नाही, समोर नसले मी जरी जिची माया कधी मुकत नाही। म्हणतात ना, पक्षी उडतो उंच आकाशी पण नजर त्याची आपल्या पिल्लापाशी। जेव्हापासून या घराला सोडलं आणि हॉस्टेलला गेले तेव्हा मला समजलं की माझ्या आईची माझ्या आयुष्यात किती मोठी किंमत आहे। माझी आई माझ्या आयुष्यामध्ये किती मोठा रोल इम्पॉर्टंट प्ले करते। तुम्ही कधी असं बघितलं का की आपण सकाळी उठलो आणि आई दुपारी उठली? असं कधी होतच नाही। आपण जेवायच्या आधी कधी आईचं जेवण होत नाही। तुम्हीच सांगा, विनाकारण घरी जाताना आईसाठी काय नेता? अहो तुम्हीच सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर तरी कोणता? पण तरीही बाळाला जर कोणी बोललं ना तर तिचं मन येतं भरून, बाळाला कोणी बोललं तर तिचं